पाचोरा तालुक्यातील जामनेरसह परिसरातील बांबुरुड, लासगाव, माहेजे, डोकोलखेडा, दहिगाव, आसनखेडा, नांद्रा, कुरंगी, पहाण आदी गावांमध्ये 11 जूनला वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने वीज पुरवठा खंडित झाला आहे। शेतातील वीज पुरवठा त्या दिवसापासून आजपर्यंत बंदच आहे, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला। चाळीसगाव तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी बहुजन आझाद सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंबेडकरी जनता उपस्थित होती। चोपडा तालुक्यात कचराविषयी जनजागृती करण्यासाठी मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी स्वतःच कचरा गाडीतून प्रवास करीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। धरणगाव तालुक्यात महिलांसह सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यास कटिबद्ध आहे। दोन्ही गावांना जोडणारा हा पूल केवळ काँक्रीटचा नव्हे, तो ग्रामस्थांच्या हृदयात गुंफणारा आहे। 7 कोटींचा या धरणगाव तालुक्यातील सर्वात मोठा पूल शेती, रस्ते, सिंचनाला नवी दिशा देईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी सकाळी माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले। बडगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी यशवंत नगर भागातील गणपती मंदिरापासून बडगाव नगर परिषदेवर मोर्चा काढला। यावेळी नागरिकांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्याशी मागणीबाबत सविस्तर चर्चा केली। नगर परिषदेने तत्काळ मागण्यांची दखल घेत त्यावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तहसील कार्यालयासमोर होणारे विविध संघटनांचे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले। पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात विविध विभागांनी नागरिकांना त्यांचे हक्काचे लाभ, दाखले, योजनांची माहिती व सेवा एका छताखाली उपलब्ध करून दिली। बडगाव तालुक्यातील खेडगाव येथील सुनील व जयंत बाबूराव शिनकर यांनी मातोश्री उषाबाई वाणी यांची वही तुलाकृत वह्या बशी हिरे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वितरित केल्या। अमळनेर तालुक्यातील पालिकेच्या अकार्यक्षम आणि ढिसाळ योजनांमुळे शहरातील पिंपळे रोड भागातील कॉलनी परिसरात पावसाचे पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण झाली। यामुळे नागरिकांना व्यवस्थित चालताही येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। एरोंडोल तालुक्यातील उतराण अह येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर शुक्रवारी पार पडले। यात परिसरातील अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला। अमळनेर शहरात चातुर्मास प्रवेशानिमित्त आगमन झालेले 6 जैन साध्वीजींचे शनिवारी सकाळी जैन बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले। चोपडा तालुक्यात राजश्री शाहू महाराजांचे विचार सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आदी घटकांमध्ये किती महत्त्वपूर्ण आहे हे पटवून देत शाहू महाराजांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्याने अंगी करावे, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉक्टर के.एन. सोनवणे यांनी केले। बडगाव येथील पंचायत समितीची आमसभा 6 वर्ष उलटली तरी अद्यापही झालेली नाही। त्यामुळे जनतेचे प्रश्न मागे पडले असून आता आमसभा होणार तरी कधी, असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे। अमळनेर शहरातील फरशी पुलावर मालवाहू ट्रकने पुढे चालणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून ट्रक चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। बडगाव आणि पाचोरा तालुक्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या डी.फार्मसी परीक्षेत सुयश संपादन केले। विविध महाविद्यालयांनी या परीक्षेत 100% यश संपादन केले असून पदविका अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला। एरोंडोल तालुक्यातील फरकांडे येथे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी नारायणराव देशमुख व व्हाईस चेअरमनपदी विमलबाई पाटील यांची बिनविरोध निवड नुकतीच करण्यात आली। एरोंडोल तालुक्यातील कोडली येथे 7 खोली परिसरात दलित वस्तीत भूमिगत गटार बांधकाम करण्यात आले होते। मात्र भूमिगत गटार वारंवार चोकअप होत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली। या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले। तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे।